नमस्कार मित्रांनो, राजमाता जिजाऊ यांची जयंती. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई असे होते. लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले. जिजाबाईंच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. आयुष्यातील सर्व संकटे विसरून जिजाबाईंनी आपल्या पुत्र शिवाजींना असे शिक्षण दिले, असे संस्कार दिले, ज्यामुळे त्यांचा मुलगा स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगू लागला. ते आपल्या धर्मासाठी लढू लागले. त्यामुळेच आज शिवाजी महाराजांचे स्मरण मोठ्या अभिमानाने केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज असे संबोधले जाते. जिजाबाई या पहिल्या महिला होत्या ज्यांनी दक्षिण भारतात मराठा म्हणजेच हिंदुत्वाच्या स्थापनेत योगदान दिले. आपल्या मेहनतीमुळे आणि स्वतःच्या संस्कारामुळे शिवाजींनी मराठ्यांसाठी शस्त्र उचलले आणि ते पुन्हा एकदा हिंदुत्वाची स्थापना करण्यात यशस्वी झाले. 17 जून 1674 रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला. तोपर्यंत शिवाजींनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती.